नमस्कार. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला 10-12 वर्षाचा मुलगा आहे का? किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा मुलगा आहे का? की जो 5th स्टँडर्ड टू 10th और 12th स्टँडर्डपर्यंत शिकतो? जर हो असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तो मुलगा असो की मुलगी. पण तुमचा हा 10 ते 12 वर्षाचा मुलगा किंवा आपण त्याहीपेक्षा समोर जाऊन 7 ते 14 वर्षाचा मुलगा असं समजू. जर तुमचा 7 ते 14 वर्षाचा मुलगा आहे आणि तो तुम्हाला वाटत असेल की त्याने वाईट संगतीत लागू नये, म्हणजे त्याचे मित्र चांगले असावे, त्याला वाईट मित्र मिळू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण मग मित्र कसे ओळखावे हे तुम्ही त्याला कसं सांगणार आहे, कसं समजावून सांगणार आहे की हा मित्र चांगला, हा मित्र वाईट? कारण प्रत्येकाच्या बिहेवियरवरून किंवा तुम्ही त्याला प्रत्येकाला एक डीपली जाणताच असं नाही आहे. मग आपल्या मुलाला हे समजावून सांगताना की तुला खरा मित्र आणि खोटा मित्र कसा ओळखायचा याची ट्रिक किंवा याचे एक रूल्स किंवा याची ट्रिक कशी सांगायची ते मी सांगणार आहे. तर प्रत्येक आई आणि बाबांना आपल्या मुलाला हे शिकवणं, हे सांगणं, हे समजावून सांगणं गरजेचं आहे की बेटा, तुझा खरा मित्र आणि खोटा मित्र तुला ओळखता यायला हवा. मग ते कसं समजून सांगायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला आवडला तरच लाईक करा. तर जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. तर जो आपला मुलगा आहे, आपल्याला वाटतं की तो वाईट मुलाच्या संगतीत लागू नये, पण मुलांना कळत नाही की हा चांगला मित्र आहे का वाईट मित्र आहे. तर तो कसा ओळखायचा हे सांगायसाठी आपण पहिलं सूत्र त्याला सांगणार आहोत की जर तुमचा मित्र असेल आणि तो मित्र तुम्हाला म्हणत असेल, एखादी गोष्ट तुम्ही केली की अरे, ही गोष्ट ना तू घरी सांगू नकोस, ही सिक्रेट ठेव, असं जर तुमचा मित्र तुमच्या मुलाला सांगत असेल तर त्याला सांगा की जर तुझा मित्र असं म्हणत असेल की आपण हे लपून करूया, आपण आपल्या घरी सांगायला नको वगैरे वगैरे एक्सेट्रा, तर तो तुमचा चांगला मित्र नाही. कारण तो तुम्हाला घरच्यांपासून गोष्टी लपवायला सांगतो. आणि कधी आपण घरच्यांपासून गोष्टी लपवतो? ज्यावेळेस त्या गोष्टी चुकीच्या असतात त्यावेळेस आपण गोष्टी घरच्यांपासून लपवतो. आणि जर असा मित्र असेल की तुम्हाला काही गोष्टी घरच्यांपासून लपवायला सांगत असेल तर तो चांगला मित्र नाही, हे आपण तिथेच ओळखायला हवं. दुसरं आपलं सूत्र असं आहे की बरेचदा आपण छोट्या मुलांचं तरी नाही पण 7th पासून तर 12th पर्यंतच्या मुलांचा जर विचार केला तर एक क्युरिओसिटी मुलांना फार जास्त असते. स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, कॉलेजेस मीन्स ज्युनियर कॉलेज, आपण 11th-12thचा फक्त विचार करतो आहे. तर त्यावेळी त्यांना एक काहीतरी नवीन किंवा हटके करण्याची खूप आवड असते आणि मग आपण दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं. मग त्यावेळी एखादा मित्र किंवा स्वतःहून तो व्यक्ती एखादा रूल ब्रेक करतो किंवा अशी एखादी गोष्ट करतो की जी योग्य नाही आहे. आणि त्यावेळेस जर तुम्हाला मित्र म्हणत असेल, वाव काय मस्त, कूल, तर तिथे सतर्क व्हा. जर तुम्ही रूल्स ब्रेक करत असाल किंवा एखाद्या मुलीची छेड काढत असाल किंवा एखाद्या टीचरची टिंगल उडवत असाल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची टिंगल उडवत असाल आणि तुमचा मित्र तुम्हाला पैज लावून म्हणतो आहे की अरे, तुझं असं केलं ना, वा यार, तू ते काय केलंस, काय टिंगल उडवली, काय त्या सरांची हे केलीस, तर तिथेच थांबा. तो मित्र तुमच्यासाठी योग्य नाही आहे. कारण तो तुमचं भलं चाहत नाही आहे. त्यावेळेस ओळखून, कारण जो खरा मित्र असतो तो तुमच्या चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही. जो व्यक्ती चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देतो आहे, तो कितीही कूल म्हणत असेल तरी तो तुमच्यासाठी घातकच आहे. तिसऱ्या सूत्राकडे आपण जाऊन बघूया की खरा मित्र बरेचदा काय होतं की खरा मित्र असा नसतो. कसा नसतो? तर बरेचदा आपण बघतो, अरे काही नाही होत, आपण जाऊया ना मूव्हीला, घरी नाही सांगितलं तर काय होईल,
काही होत नाही, असं बरेचदा म्हटलं जातं. मग जो चांगला मित्र असतो, जो एखादा तुमचा मुलगा आहे, तो फार छान आहे आणि त्याचा मित्र त्याला म्हणतोय की काय होतं रे, एक दिवस आपण शाळेला नाही गेलो तर आपण मूव्हीला जाऊ किंवा आपण त्या गार्डनला जाऊ किंवा आणखी कुठेतरी जाऊ. काही फरक पडत नाही घरी सांगितलं नाही तर. पण तुमचा मुलगा म्हणतो की नाही, मी नाही येणार कारण माझ्या घरच्यांना नाही आवडणार. मी स्कूल बुडवलेली, मी क्लास बुडवलेला. आणि त्यावेळेस त्याचा मित्र त्याला म्हणतोय की अरे काय तू ना माझा चांगला मित्रच नाही. खरा मित्र असा नसतो, आपल्या मित्रासाठी काही करतो आणि तू तुझ्या घरच्यांसोबत खोटं बोलू शकत नाही. अरे तू माझ्यासोबत फक्त त्या एका मूव्हीला येऊ शकत नाही. अरे तू फक्त माझ्यासाठी एक क्लास बुडवू शकत नाही. असं जर तुमचा मित्र तुम्हाला सांगत असेल तर तो तुमचा खरा मित्र नाही. तो तुम्हाला इमोशनली प्रेशराईज करतो. खरा मित्र असा नसतो की तू माझ्यासाठी हे केलं नाही तर मग तू माझा चांगला मित्र नाही, असा खरा मित्र कधीही म्हणत नाही. त्यानंतर आपण नवीन दुसऱ्या नेक्स्ट सूत्राकडे जाऊया की एखादा मित्र असतो की तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटत आहे. आत्ता खूप वाईट वाटतंय सांगायला की आज स्कूल्सपासून मुलं ड्रग्स घ्यायला लागले आहेत, ग्लॅमलिंगमध्ये गेले आहे, देन ड्रिंक्स अँड स्मोकसुद्धा करायला लागले आहे. खूप वाईट वाटतं. आणि म्हणजे मुलींवर अत्याचार करणं मी म्हणणार नाही, पण अफेअर्स वगैरे, लव्ह स्टोरीज एक्सेट्रा एक्सेट्रा फार आता लवकर सुरू झालेल्या आहेत. तर या गोष्टीमध्ये जेव्हा आपण त्या व्यक्तीला नाही म्हणतो तेव्हा त्या नाही म्हणण्याचा तुमचा नकाराचा तुमच्या मित्राने रिस्पेक्ट करायला हवा. जर तो मित्र तुमच्या नकाराचा तुम्हाला रिस्पेक्ट करत नसेल आणि तुम्हाला प्रेशराईज करत असेल तर तो तुमचा खरा मित्र कधीच बनू शकत नाही, किंबहुना तो नसतोच. लास्ट बट नॉट अ लीस्ट, वाईट मित्र तुम्हाला कधीही वाईट गोष्टी सांगत नाही किंवा तुम्ही केलेल्या वाईट गोष्टीला प्रोत्साहन देत नाही. खरा मित्र कुठला हे जर तुम्ही मला विचाराल तर खरा मित्र असा की जो एखादी गोष्ट चुकतीये तेव्हा आपल्याला आपला विरोध पत्करून ते स्पष्टपणे सांगणार आहे. आणि हे समजून घेणं खूप कठीण नाही आहे. आपली थोडी विवेक बुद्धी जर आपण जागृत ठेवली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की खरंच हा आपला खरा मित्र आहे की नाही. तोंडावर बोलणारे गोड मित्र किंवा आपल्या पैशासाठी किंवा बरेचदा पैशासाठी नाही तर आपल्या सहवासासाठी सुद्धा आपल्याला मित्र बनवत असतात, पण ते आपले खरे मित्र नसतात. तर या गोष्टी जर आपण आपल्या मुलाला समजावून सांगितल्या, अगदी त्यांना शांततेत बसवून व्यवस्थित त्यांना विचारलं की अरे तुझे कोण कोण मित्र आहे, मग तो कधी असं करतो का, तो असं काही बोलतो का, या गोष्टीचा जर आपण विचार केला आणि त्याला विश्वासात घेऊन जर हे स्मूथली डिस्कशन आपण आपल्या मुलासोबत, आईने असो की वडिलांनी, दोघांपैकी कोणीही केलं तर आपला मुलगा नक्कीच वाईट मित्रांच्या सहवासात जाणार नाही. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.